ह्याच्या दोन बाजू आहेत. त्याने नुसते सोन्यावर नाही तर पेट्रोल बाकीच्या गोष्टीवर पण त्याने खर्च आटोक्यात आणा असं सांगितलं आहे. तर सोन्याचं ऑलरेडी आता दर एवढे वाढलेले आहेत, त्यामुळं जे हिंदू धर्माप्रमाणे जे बाजारात लग्न ठरल्यानंतर मुलीचं वगैरे येतात लोक आणि ते आईचं मोडून मुलगीला करा असं वगैरे प्रकार जास्त चालू आहे. सोनारसनी काम आहे. त्यामुळं फक्त नवीन खरेदी करण्यावर जरासा मोदींचा ऐकणारा खूप मोठा वर्ग आहे, त्यामुळे थोडा फरक पडणार आहे. आणि इन्व्हेस्टर जे लोक आहेत, इन्व्हेस्टर लोकांना जास्त हे आहे की त्यांनी घेऊन ठेवू नये, ते बाजारात चलन फिरत नाही. जर मोदींना जर तसं ते सगळंच आवाक्यात आणायचं असतं तर त्याच्यावरचा टॅक्स वाढवला असता बाहेर येणाऱ्या सोन्यावर. आणि त्यामुळं ह्या गोष्टी जशा ज्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे होतील थोड्या. सोनंच जर घेतलं नाही लोकांना तर कारागिरांना काय काम भेटू शकेल? नाही घेणं नाही असं नाही होणार. तुम्हाला आता मी सांगितलं की जुनं नवं करतात तसं घरातल्याच व्यक्तीचं मोडून दुसऱ्या मुलगीच्या लग्नाला वापरणं हा त्यामुळं कारागिरांना वगैरे काम आहे. आणि दर एवढ्या वाढल्यामुळे ना नवीन खरेदीला थोडा आळाच बसलेला आहे.